आणि असे कपडे डिझाईन करा ना, असे कपडे डिझाईन करा की असं वाटलं पाहिजे की स्वर्गातून एखादी अप्सराच जमिनीवर अवतरली आहे. कळलं काय? हा हो हो नुसतं हो काय म्हणताय, मी जे सांगितलं ते लिहून घ्या. ओढणी, हा ओढणी सई, हे बघ. हे बघ बरं सई, है ना? विक्रम, काय करतोयस हे? म्हणजे हे सगळं करणं गरजेचं आहे का? अर्थात सई, अगं आपलं लग्न आहे आणि मला ना त्याची प्रत्येक हाऊसमौस पूर्ण करायची आहे. काय? हो, पण मला हे असं एवढं महागाचं नाही आवडत. काहीतरी साधं सुद्धा बघ ना. सई यार, तू ना प्लीज आता मूड ऑफ नको करूस माझा. आय मीन सई, कसं आहे ना की तुझं दुसरं लग्न आहे ग, पण माझं पहिलंच आहे ना. आणि आणि मला सई माझी नवरी केसांपासून तर नखापर्यंत एकदम नटलेली हवी आहे. हा हो की नाही? कळलं? कळतंय का? हा हो. हा आले शाणे का माझी सई. हा अहो तुम्ही काय बघताय? जरा चांगले सॅम्पल्स काढा ना. तुम्ही जे सांगितलं होतं ते मी घेऊन आलोय आणि आता जर का अजून हवेत तर ते थोडा हाय रेंजचे आहेत. मग तुम्हाला काय मी गरीब वाटलो का? अहो आणायचं ना काय तुम्ही पण. वेळ पण नाहीये. सही एक काम कर, हे यातनंच एखादं फायनल कर. एक काम कर, एखादं ट्राय करून बघ जा. एक ना आयडिया आहे माझ्याकडे. आपण जर या सीसीटीव्ही कंपनीला डिरेक्ट कॉन्टॅक्ट केला तर नाही, म्हणजे आपल्याला ते काहीतरी इन्फॉर्मेशन देतील ना, लाईक हे सीसीटीव्ही कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि जर त्या व्यक्तीचं नाव किंवा तो नंबर जरी आपल्याला कळाला तर हे सगळं फुटेज नक्की कोण बघतंय ते लोकेशन पण आपल्याला ट्रेस करता येईल. राईट? ग्रेट आयडिया आहे दादा. हां, पण आपण कंपनी कशी शोधणार? अरे यार, एक मिनिट. हा सी, माझ्याकडे फोटो आहे या सीसीटीव्हीचा. हे बघ, हे नाव आहे या कंपनीचं. ग्रेट. मी ना ह्यांचा कस्टमर सर्व्हिसचा नंबर मिळतो का ते चेक कर. हा हा, तू इंटरनेटवर बघ. दादा, हा व नंबर मिळाला. ओके, वेट, मी डायल करतो. फोन उचला देवांश. हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ मे आय हेल्प यू? हॅलो, हाय, मी जहागीरदार बोलतोय. येस सर. बोला सर. ॲक्च्युली ना आम्ही तुमच्या कंपनीचे सीसीटीव्हीज आमच्या घरी लावले आहेत, पण जरा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय सर, कळू शकेल का? ते बिघडलेत. रेकॉर्डिंग होत नाहीये. ओके, मग कंपनीकडून रिपेअर किंवा एक्सचेंज होऊ शकतो. तुम्हाला तसं एक ॲप्लिकेशन द्यावं लागेल. सर, तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर हाच आहे का? म्हणजे तुम्हाला जो डिजिटल इनवॉइस मिळाला असेल ना, तो याच नंबरवर मिळाला असेल ना? नाही हो, नाही. मग जो मोबाईल नंबर वापरून तुम्ही कॅमेरा परचेस केलाय ना,
सर त्याच नंबरवरून तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. मग कंपनीचा माणूस तुमच्याकडे पाठवता येईल. ओके मग एक मला सांगा, कुठला नंबर वापरून त्यांनी हे परचेस केलेत CCTV कॅमेरा, म्हणजे कुठला नंबर रजिस्टर्ड आहे हे जरा सांगू शकाल का तुम्ही मला? नाही सर, तुमचा हा नंबर आमच्या सिस्टीममध्ये दिसणारच नाही. बघा ना प्लीज, जरा काही होत असेल तर सर प्लीज रिक्वेस्ट करतो. रिअली सॉरी सर, पण रजिस्टर मोबाईल नंबर नसेल तर मी फार काही करू शकत नाही. पण हो, त्या कॅमेरावर एक बुकिंग नंबर असेल, तो सांगू शकाल? हो 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 फोटो हो एक सेकंड. हां हे बघा, लिहून घ्या. कुठे बिझी येथे फोन उचला ना देवांश, कोणाशी बोलताय एवढा वेळ? हां ओके येस. हो सर, कॅमेऱ्याची ऑर्डर जहागीरदार इंडस्ट्रीमधूनच केली गेली होती. तुम्ही ऑफिसचे रेकॉर्ड चेक केले तर कदाचित तुम्हाला काही डिटेल्स मिळू शकतील. तर यापेक्षा मला जास्त काही सांगता येणार नाही सर. ओके ओके थँक्यू सो मच. ओके, यू आर वेलकम सर. सई, अगं ट्रायल केलीस का? हा बाबा, एक मिनिट. एवढा वेळ का लागतोय सई? अगं लवकर सई, मला बघायचंय तुला. मी आत येऊ का? नाही नको, मी येते. फोन तरी करा. अगं सई, तू ट्राय करण्यासाठी आत गेली होतीस ना? हो, केलं मी ट्राय. व्यवस्थित बसतोय मला. अगं वेडी सई, तो तुला नीट होतोय, व्यवस्थित होतोय ते बघण्यासाठी आत नव्हतं पाठवलं. मला तुला नवरीच्या कपड्यात पाहायचं होतं सई. आणि मी बघण्याच्या आधीच सई तू कपडे बदललेस. काय ग तू? अरे ते काय सई? मी तुला नवरीच्या वेशात बघू नये अशी इच्छा आहे का तुझी?